माणसाचं काम आहे. पण आळशी मनुष्य परमार्थही करू शकत नाही आणि संसारही करू शकत नाही. किती आळशी. एक जाता जाता आमचे गुरुवर्य एक उदाहरण सांगायचे. दोन मित्र असे प्रवासाला निघाले आणि प्रवासाला निघाल्यानंतर दुपारची वेळ भूक लागली म्हणून त्यांनी जेवण वगैरे केलं आणि थोडासा आराम करावा म्हणून ते एका झाडाखाली थांबले. ज्या झाडाखाली थांबले, रवी महाराज, हे झाड होतं जांभळाचं आणि नेमके जांभळ पिकाचे तो मोसम होता. असा बहर आलेला होता जांभळाच्या झाडाला. जांभळ पिकल्या झाडाखाली. असा बहर आलेला होता आणि हे दोघं त्या झाडाजवळ झोपले. पण एकाची झोप होती तोंडवासी आणि एकाची होती डोळेवासी. आणि मग त्या टायमाला हे त्या झाडाखाली झोपले आणि अशी त्या जांभळाच्या झाडाला एक अशी वाऱ्याची झुळूक आली आणि वाऱ्याची झुळूक आल्याबरोबर त्या झाडाचं एक काळशार असं मोठं जांभूळ त्या रामूच्या तोंडावर पडलं. त्या खिडकीत अटकलं ते. ह्या दाताच्या खिडकीत ते आताही जाईना आणि बाहेरही पडेना. पण त्याला त्याचा स्वाद आला, नाकाने त्याचा स्वाद घेतला. त्या टायमाला तो रामू त्या श्यामाला म्हणतोय, श्यामा एक काम कर ना गड्या. म्हटले काय? अरे हे माझ्या तोंडावर जे जांभूळ पडलं ना, तेवढं जांभूळ एकदा थोडस आत ढकल. तो म्हटला नोकरी का तुझा? मग अशी पुत्र माझ्या तोंडात मुतला, हान म्हणला, हाणलं का तो? आता सांगा किती आळशी माणूस. तुकाराम महाराज म्हणतात की असे आळशी माणसं परमार्थ करू शकत नाही. विठाला आळस तुका म्हणे आळस, तुका म्हणे आळस, तुका म्हणे फार ज्याच्या ठिकाणी आळस आहे अशा माणसाचा तुकाराम महाराजांनी धिक्कार केला. ही माणसं संसारही नीट करू शकत नाही आणि परमार्थामध्ये सुद्धा पुरुषार्थ प्राप्त करू शकत नाही. धिक जीवन जया आळस निद्रा फार अमित आहार अघोरिया. जी माणसं तुकाराम महाराज म्हणतात की खाण्याकडे त्यांच्याकडे मोजमाप नाही. एकदा पंक्तीत बसले की ते म्हणते उद्याचा काही विचार करायचा नाही, आज फक्त घ्या भरून. ते विचार करत नाही. जास्त खाणारी माणसं सुद्धा परमार्थ करू शकत नाही. तुकाराम महाराज त्याच्या करता सांगतात अल्प आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषर. भगवान गीते सांगतात युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. परमार्थ करणं. आता मला सांगा, ज्या लोकांनी पंक्तीमध्ये 5-5, 7-7 चपात्या चांगला मुर्दा पाडला, ती कीर्तन ऐकू शकतील का? अहो ती बसल्या बसल्या झोपल्याशिवाय राहत नाही. कचून खाल्लं ती माणसं कीर्तनात कीर्तन ऐकू शकत नाही आणि मग ती बसल्या बसल्या झोपल्याशिवाय राहत नाही. अमित आहार अघोरिया. हो, जास्त खाल्लं की माणसाला काय होतं? आळस येतो आणि आळस आला की झोप येते आणि झोप आली की मग मात्र सगळा सत्यानाश होतो. विठाला विठाला. काही माणसाला खाण्याचंही लिमिट नाही आणि काही माणसाला झोपावं कुठं हेही कळत नाही. किती झोपावं, झोप किती असावी? शास्त्रकार सांगतात की झोप ही आपल्याला
कुत्र्यासारखी असावी. कशी असावी? कुत्र्यासारखी असावी. आपली झोप कुत्र्यासारखी नाही, आपली झोप कुंभकर्णासारखी आहे. कशी आहे? कुंभकर्णासारखी आहे. हो, असं सुरेश महाराज एका ठिकाणी काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन 10 ते 12 आणि अशी तुडूम गर्दी, जागा थोडी अपुरी असल्यामुळे भरपूर लोक. आणि एक मुलगा असा दुकानाच्या कामाला होता आणि त्याने असा विचार केला, जाऊ द्या 6-7 दिवस आपल्याला कीर्तन ऐकायला नाही भेटले, पण आज काल्याचं कीर्तन सोडायचं नाही. आणि तो रात्री उशिरा आला, 12-1 वाजता आला, त्याच्यामुळे त्याची झोप वगैरे झाली नाही. आज काल्याच्या कीर्तनाला आला आणि आला तर आला, रवी महाराज असं पुढा बसला. हा भाऊ सारखा, तुम्ही झोपले काय? हा नाही तर मग चावडीवर धरून या. आणि मग असा आला, पुढे बसला आणि बसल्यानंतर कीर्तन वगैरे चालू झालं, सुंदर भगवंताच्या लीला वगैरे चालू झाल्या. आणि हा मुलगा कपड्याच्या दुकानात कामाला असल्यामुळं असा दाटी वाटी पुढे सरका, महाराज म्हणे पुढे सरका, पुढे सरका, मागे जागानी, मागे जागानी, सरकत सरकत तो महाराजाच्या पायाजवळ आला. आणि नेमकं कीर्तन सुरू झालं. सुंदर आमची महाराजांनी चाल म्हटली तशी चाल वगैरे झाली. आणि चाल झाल्यानंतर त्यांनी त्याची चाल दाखवायला सुरुवात केली. त्याची चाल असा सुंदर स्वर लावला त्यानं, असं लावला. हा बेस्ट खर्च लावला त्यानं. आणि मग बरं झोपला तर झोपला तो गप्प झोपला. असा बाबा सारख्या आवड असल्यामुळे एकदम बेस्ट सात्विक अंतकरणाने ते कीर्तन ऐकायला लागले. आणि ते त्याच्या पाठीमागे बसलं होतं. बसलं तर बसलं, पण गपचिप नाही बसलं. ते झोपायला लागलं आणि झोपायला लागल्यानंतर ते असं त्याचं डोकं खाजवायचं, असं डोकं खाजवायचं. त्या म्हाताऱ्याने बिचाराने एकदा दोनदा पाहिलं, हात काढायचा बाजूला घ्यायचा, हात काढायचा बाजूला घ्यायचा. 3ऱ्या-4थ्यांदा त्या म्हाताऱ्याला राग आला आणि त्या म्हाताऱ्याने एक काना खाली म्हणजे हा याच्यापेक्षा जोरात हल्ली होती. काना खाली मारली म्हणे, का रे माझं डोकं काऊन खाजवतो? ते म्हणे मग हे तुझं आहे तर माझं कुठे? माझं कुठे? असं करता करता थोड्या वेळाने त्याला बाजूला झोपवलं. म्हटलं बाजूला सरक. आणि मग थोडंसं पुढं घेतलं आणि पुन्हा झोपला. झोपल्यानंतर मग महाराज त्याला स्वप्न पडलं. स्वप्न झोपत पडतं का जागृतीत पडतं? हा. आणि मग मात्र त्याला गार झोप लागली आणि गार झोपेत त्याला स्वप्न पडलं. माऊली स्वप्न असं पडलं, दुकानातलं पडलं. तो होता कपड्याच्या दुकानात. हा कपड्याच्या दुकानात असल्यामुळं त्याला स्वप्न पडलं, दुकानात गिराईक आलं. बसला कुठं? पिंट्या कुठं बसला? तू झोपेल बसतो मग. तो कपड्याच्या दुकानात बसला कीर्तनात, पण झोपत कुठे गेला? कपड्याच्या दुकानात गेला. आणि मग त्याला स्वप्न पडलं, कोणी गिराईक आलेला आहे. आणि त्या गिराईकाने विचारलं, का रे तो कापड कसा आहे? म्हणले 150 रुपये मीटर. म्हणे तो कसा आहे? 180 रुपये मीटर. मग तो कसा आहे? म्हणे 300 रुपये मीटर. तो लिननचा आहे, हा रुबीचा आहे, हा गोपालजीचा आहे. असे त्याने ते भरपूर कापड काढले. आणि मग त्याला मात्र 300 रुपये मीटरचा कापड पसंत पडला. तो म्हटला मग कसा, सिंगल पाना का डबल पाना? तो म्हटला डबल पाना. आणि मग हा म्हटला द्या 2.5 मीटर द्या, एका शर्टाचं माप द्या. माप द्या म्हणून त्याने कळशी घेतली, कपडा हातात धरला. कपडा हातात कोणता धरला? महाराजाच्या पायाजवळ बसल्यामुळे महाराजाचं धोतर धरलं त्याला. आणि धोतर धरून त्यांना स्वप्न पडलं, मी कैची धरली. त्यानं जसा टर महाराजाच्या धोतराचा भारत पाकिस्तान करून टाकलं. महाराज म्हणे काय करतो? थांबा, अहो 2.5 मीटर कपडा फाडतो. 2.5 मीटर कपडा फाडतो. सांगण्याचं तात्पर्य की तुकाराम महाराज सांगतात की अशी जे झोपाळू माणसं आहेत त्यांच्या जीवनाचा धिक्कार केलेला आहे. विठाला नाही विवेक वैराग्य ज्यांच्या ठिकाणी विवेक नाही, ज्यांच्या ठिकाणी वैराग्य नाही, अशाही माणसाचा तुकाराम महाराजांनी धिक्कार केला आणि बायकोचा ऐकणाऱ्याचा धिक्कार केला. दुसरं जे धिक्कारी जीवन आहे ते म्हणजे दुसऱ्याच्या समोर हात पसरणं. हात पसरी जिने भीक द्याचे, भिक्षा पात्र अवलंबने जळो जिनेला जिरवाने, ऐसी असे नारायणे नुपेक्षिते सर्वथा. सतत दुसऱ्याला मागत राहणारा जो माणूस आहे त्याच्याही जीवनाचा तुकाराम महाराजांनी धिक्कार केलाय. आपला स्वाभिमान कधी कोणाच्या जवळ
गहाण ठेवला नाही पाहिजे माणसाने. म्हणून वारकरी गरीब असला तरी चालतो, पण स्वाभिमानी असला पाहिजे. लाचारी जीवन जगणारा कधी वारकरी असू शकत नाही. विठाला विठाला तुकाराम महाराज सांगतात की याच्या जीवनाचा तुकाराम महाराजांनी धिक्कार केलाय. आणि दुसरा नंबरचा जो आहे तो तुच्छ जीवन. तुच्छ जीवन, पहिला जो अधिक जीवन आहे हे पामराचं आहे. तुच्छ जीवन जे आहे ते विषयी माणसाचं आहे, की ज्याला देव धर्म काही नाही, बस पैसा मारो परमेश्वर, हे ज्याचं जीवन आहे. बस विषय संपादन करत राहायचे, बस खाओ पिओ मौज मजा करो, बस कहाँ से आया कहाँ से नहीं, क्या लाया तो कुछ भी नहीं. बस या जन्माला आलो हा नर्द पुन्हा नाही. घृतम पित्वा ऋणम कृता घृतम पिबत वस्वीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. अशा प्रकारचा विषय व्यक्ती त्याच्याही जीवनाचा तुकाराम महाराजांनी धिक्कार केलाय. 3 नंबरचं जे जीवन आहे ते आहे विठाला विठाला. तिसऱ्या नंबरचं जीवन आहे त्याला स्तुत्य जीवन म्हणतात, की ज्याच्या जीवनाचं वर्णन जगद्गुरु तुकोबरा एका अभंगातून करतात, की काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ज्याच्या अंतकरणातला मल गेलेला आहे, ज्याच्या अंतकरणातला विक्षेप गेला आणि आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टयुक्त संपन्न आहे, आपल्या श्रीगुरु जवळ जाऊन सेवा करतो आणि श्रीगुरुला म्हणतो, गुरुजी माझा उद्धार कधी होईल, देव मला कधी भेटेल, इतकी अंतकरणामध्ये त्याच्या तळमळ आहे. तुकाराम महाराज सांगतात की ज्याप्रमाणे पाण्यातला मासा बाहेर आल्यावर तडफडतो, त्याप्रमाणे त्याच्या अंतकरणात परमात्म्याविषयी उत्कंठा तयार झालेली आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, कन्या सासुरासी जाये मागे परत होणी पाहे. अशा प्रकारची अवस्था ज्याच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेली आहे त्याला म्हणतात स्तुत्य जीवन. का हो तुकोबराय, तुम्ही आम्हाला धिक्कारीचं जीवन सांगितलं, तुम्ही आम्हाला निंद जीवन सांगितलं, तुम्ही आम्हाला स्तुत्य जीवन सांगितलं, मग आम्हाला आता धन्य जीवन कोणाचं आहे ते सांगा. तेच तुकाराम महाराज अभंगाच्या तुकोबराय म्हणतात की या मृत्यूलोकामध्ये त्यांचं जीवन धन्य आहे की ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे.
या मृत्यूलोकामध्ये धन्य कोण आहेत? आमचे सगळे संत महाराज धन्य आहेत. धन्य तुकोबा समर्थ, धन्य धन्य एकनाथा, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव. ह्या सगळ्या संतांचं जीवन अशा प्रकारचं धन्य आहे. म्हणून धन्य तुकोबा समर्थ, ज्याने केला हा पुरुषार्थ. या पुरुषार्थ ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला त्या सर्वांचं जीवन मात्र धन्य आहे. जीवनामध्ये काहीतरी क्रांती करावी लागते, तेव्हा माणसाचं जीवन धन्यतेला प्राप्त होत असतं. धन्यता कुणालाही दिल्या जात नाही. जीवनामध्ये काहीतरी एखादी क्रांती करावी लागते, त्या टायमाला माणसाचं जीवन धन्यतेला प्राप्त होत असतं. मग धन्य जीवन कोणाचं आहे? तुकोबाराय सांगतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे त्याचं जीवन धन्य आहे. विठाला विठाला गुरुवारी चंद्रशेखर महाराजांचं वाक्य आहे की ज्याच्या जीवनातलं कर्तृत्व संपलं आणि ज्याच्या जीवनातलं भोक्तृत्व संपलं त्याचं जीवन धन्य आहे. की ज्याच्या जीवनात आता करायचं काही शिल्लक राहिलं नाही, ज्याच्या जीवनाला आता पूर्ण विराम मिळालेला आहे. तुकाराम महाराज सांगतात ना, काम नाही काम नाही आणि झालो पायी रिकामा, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. आता आमच्या जीवनात काही करायचं शिल्लक राहिलं नाही. आपल्या मसनात गौऱ्या गेल्या तरी आपलं करायचं संपत नाही. पण तुकाराम महाराजाचं जीवन काही पाहिजे, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न बरे. पहा तुम्ही, तुमच्या आमच्याकडे सगळं आहे पण तरीही तुम्हाला मला हवसच वाटतं, कधी नकोस वाटत नाही. आणि तुकाराम महाराजाकडे काहीच नाही पण तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू आणि नका सर फडू घ्या रे तुम्ही. ही कृत्यता, ही धन्यता, हा गोडपणा तुमच्या आमच्या जीवनात प्राप्त झाला पाहिजे. त्या टायमाला तुमचं आमचं जीवन धन्य आहे. यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ही अवस्था ज्याच्या जीवनात प्राप्त होईल त्याचं जीवन खऱ्या अर्थानं धन्य आहे. म्हणून ज्याच्या जीवनातलं कर्तृत्व संपलं आणि ज्याच्या जीवनातलं भोक्तृत्व संपलं, तुमच्या आमच्या जीवनात एक सारिता तो पुढे उभे एक अशी अवस्था आहे तुमच्या तुमच्या आमच्याकडे. आज ज्याच्याकडे 10 रुपये नाही त्याला जर 10 रुपये मिळाले तर त्याला असं वाटतं मला 100 रुपये मिळाले पाहिजे. ज्याला 100 रुपये आहे त्याला असं वाटतं की माझ्याकडे 1000 रुपये पाहिजे. ज्याला 1000 रुपये मिळाले त्याला असं वाटतं माझ्याकडे 10,000 रुपये असले पाहिजे. मिळाले त्याला 10,000 तो 1 लाखाची अपेक्षा करतो. ज्याला 1 लाख मिळाले तो 10 लाखाची अपेक्षा करतो. मिळाले 10 लाख 1 कोटीची अपेक्षा करतो. परंतु आपल्या अंतःकरणातला हव्यास मात्र काय होत नाही, संपत नाही. विठाला विठाला किती तुमच्या आमच्या जीवनात धन मिळालं म्हणजे आपली तृप्ती आहे? नाही नाही. किती मान मिळाला म्हणजे आपली तृप्ती आहे? नाही. जो सरपंच झाला त्याला असं वाटतं मी नगरसेवक झालो पाहिजे. जो नगरसेवक झाला त्याला वाटतं मी नगराध्यक्ष झालो पाहिजे. जो नगराध्यक्ष झाला त्याला वाटतं मी आमदार झालो पाहिजे. जो आमदार झाला त्याला वाटतं मी खासदार झालो पाहिजे. जो खासदार झाला त्याला वाटतं मी मंत्री झालो पाहिजे. झाला मंत्री समाधान नाही, त्याला वाटतं मी मुख्यमंत्री झालो पाहिजे. म्हणजे आपली हव्यास काय आहे, वाढत वाढत इच्छा वाढत जाते. अगदी मशानापर्यंत आपल्या गौऱ्या गेल्या तरी आपल्या इच्छा संपत नाही. आमचे गुरुवारी एक उदाहरण सांगायचे. आमरसाचे दिवस होते, आंबे एकदम आलेले होते आणि एक मुलगी माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर बापाने सांगितलं होतं की बाई तुम्ही दोघं जण नवरा बायको या, रस खाऊन जा. पण तिच्या नवऱ्याला मात्र काही कारणास्तव जाता आलं नाही. म्हणून ती बिचारी मुलगी एकटी बापाच्या घरी गेली आणि बापाच्या घरी गेल्यानंतर मग तिने आंबे वगैरे खाल्ले, रस वगैरे खाल्ला आणि जाता जाता तिच्या बापानं एक पिशवी भरून आंबे तिच्या सोबत दिले की जा अगं जावई काही आले नाही, हे आंबे खातील, एखादा 2 रसही होईल तुझा, हे आंबे घेऊन जा. म्हणून ती ते आंबे घेऊन घरी आली. आता बापाच्या घरचे आंबे पोरीला काही गपची बसवे ना. तिनं नवऱ्याच्या समोर पिशवी आणली आणि नवऱ्याला म्हणू लागली, हे पा माझ्या बापानं आंबे दिले, माझ्या बापानं आंबे दिले, माझ्या बापानं आंबे दिले.
दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं. ते म्हणे काय कवाचं लावलं बापाने आंबे दिले, बापाला आंबे दिले. हा एवढे मोठे आंबे घरात 4-5 झाडाचे आणि चालले पिशवी भरून घेऊन आणि बापाने आंबे दिले आणि बापाने आंबे दिले. हे दिले. तिनं आपल्या बापाला ताबडतोब फोन लावला. आता जमानाच तसं आहे. तिने बापाला फोन लावला, पप्पा तुम्ही जे आंबे दिले ना त्या आंब्यावर मग नवरा काही खुश नाही झाला. मग काय म्हणणे द्यायचं? ते म्हणे की 4-5 आंब्याचे आंबे चालली पिशवी घेऊन निसती आणि आंबे आंबे करून राहिले. सासरा म्हणला काळजी करू नको, आता 10 मिनिटात ते घरातले सगळे आंबे भरतो आणि त्या नवऱ्याच्या दारात जाऊन टाकतो. सासऱ्यानं गाडी बैल भरले आणि ते सगळे आंबे जावयाच्या घरी लगेच पाठवले. पाठवल्यानंतर मग ती पा तुम्ही म्हणत होते ना पिशवीवर दिले, आता माझ्या बापाला गाडीवर दिले. माझ्या बापानं आंबे दिले गाडीवर आंबे दिले. हे म्हणलं का गाडीवर आंबे दिले. एकाच आंब्याचे दिले. 4-5 आंब्याचे आंबे घरात आणि एकाच आंब्याचे दिले. तिनं पुन्हा बापाला फोन घेतला होता, पप्पा ते म्हणते की 4-5 आंब्याचे आंबे आणि एकाच आंब्याचे आंबे. सासरा म्हटला तरी जावई नाराज आहे. आता घरात एकही आंबा ठेवायचं नाही, सगळे आंबे त्याच्याला घरी पाठवून दिलो. सासऱ्यानं सगळे आंबे महाराज घरात लेकरा बाळाला सुद्धा ठेवला नाही. सगळे आंबे भरले आणि पुन्हा त्या पोरीच्या घरी पाठवून दिले. तुम्ही म्हणत होते एकाच आंबे दिले. माझ्या बापानं आता सगळ्या आंब्याचे 5 गाड्या भरून पाठवल्या. आता 5 गाड्या भरून पाठवल्या. ते म्हणलं नको वटवट करू. 5 गाड्या पाठवल्या. नुसते आंबेच तर पाठवले का झाडं माझ्या नावावर करून दिले. झाडं काही माझ्या नावावर करून दिले नाही, जसे काही झाडं नावावर करून दिले. आणि मग तिनं पुन्हा फोन घेतला, बापाला लावला, पप्पा ते म्हणजे नुसते आंबेच तर दिले, झाडं कुठं दिले? सासरा म्हणला जाऊ दे आपल्याला कुठं घेऊन जायचे वर. आणि मग त्या सासऱ्यानं बॉन्ड आणला आणि बॉन्डवरती 4-5 झाडं होते ते सगळे त्याच्या नावावर करून टाकले. आणि देतो नवऱ्याला. तिनं तो बॉन्ड आणला, स्टॅम्प पेपर आणला. हे माझ्या बापाने काय स्टॅम्प पेपरवर 5चे झाडं लिहून दिले. 5चे झाडं लिहून दिले. आणि मग ते म्हणलं नको वेट करू, 5चे झाडं दिले, 5चे झाडं दिले. त्या झाडावाला वावर दिलं का? झाडावाला वावर मला सांगा भरलं का पोट? एक दिलं तर दुसरी इच्छा तयार झाली. याला म्हणतात संसार. आमचे गुरुवर विठ्ठल बाबा सांगायचे, अरे जो करून कधी संपत नाही त्याला संसार म्हणतात आणि जो करून पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणतात. सर्व सुखाची आशा जगत
संसारामध्ये धन्य जीवन ज्यांचं आहे की ज्यांच्या इच्छा संपल्या, ज्यांच्या जीवनाला पूर्णता प्राप्त झाली, असं जीवन जर कोणाचं असेल तर ते संतांचं आहे. त्यांच्या जीवनात आता काही इच्छा नाही, पण तरीही ती संत या मृत्यू लोकामध्ये अंतकरणामध्ये दया धारण करून या मृत्यू लोकामध्ये येतात. आता दया म्हणजे काय? ज्ञानोबराय सांगतात, आता दया ती ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कळसी सानाथ हो. ज्याप्रमाणे पायी काटा निहटे ते व्यथा जिली उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. पायामध्ये जर काटा घुसला तर पाणी कुठे येतं? डोळ्याला येतं. त्याप्रमाणे जगात दुःख पाहिल्यानंतर ज्याचं अंतकरण द्रवतं त्याला म्हणतात संत. विठ्ठला 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 जगी दया क्षमा ज्याची अंगी. भूताची दया हे भांडवल संता आपली ममता नाही देही. दया अंतरात वसे तुझा भाव तेत नसे. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. अशा प्रकारे संतांचं जीवन राहतं. ज्ञानोबराच्या जीवनातला एक प्रसंग मी आपल्याला सांगेन आणि आपली सेवा समाप्त करू. विठाला विठाला संतांच्या कृपा छत्रा छायाखाली आपण आज या ठिकाणी बसलो. या संप्रदायाच्या पायाच्या माझ्या ज्ञानोबरायांनी रचला ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. तुम्ही सगळ्या संतांचं जीवन पहा, किती संघर्षमय जीवन आहे. किती संघर्ष केला, किती या समाजानं त्रास दिला या संतांना. एकनाथ महाराजांचं जीवन पहा, तुकोबरायचं जीवन पहा, माझ्या ज्ञानोबरायचं जीवन पहा. उगाच ज्ञानोबरायला कोणी माऊली म्हणत नाही. त्याकरता तसं वागावं लागलं, तसं सोसावं लागलं. तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात. विठ्ठलपंत ज्या टायमाला काशीला संन्यास घेण्याकरता गेले, त्यांच्या गुरुजीनं त्यांना पुन्हा आळंदीला पाठवलं की चैतन्या, अरे आळंदीला जा, पुन्हा संसार कर. तरुण भार्या सोडून संसार करण्यात काही पुरुषार्थ नाही, परमार्थ करण्यात. तू पुन्हा जा आणि संसार कर. गुरुच्या आज्ञेनं विठ्ठलपंत आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर सुखाने संसार करू लागले. पण या समाजानं त्या विठ्ठलपंताला सुखाने संसार करू दिला नाही. हा अपेक्षा भोगक लोकांचा, जात लोकांचा सगळा त्रास सहन करत करत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता संसार करत असताना त्यांना 4 अपत्य झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपन काका, मुक्ताबाई. आणि विठ्ठलपंतांनी असा विचार केला की माझ्या मुलाची मुंज झाली पाहिजे, माझ्या या मुलांना समाजामध्ये घेतल्या गेला पाहिजे. जो त्रास मला झाला तो त्रास माझ्या मुलांना झाला नाही पाहिजे. ही आपत्ती आमच्या विठ्ठलपंताची आणि रुक्मिणी मातेची. म्हणून ते विठ्ठलपंत आळंदीच्या ब्राह्मणाकडे गेले आणि आळंदीच्या ब्राह्मणाच्या पाया पडू लागले, गयावया करू लागले, त्यांना विनंती करू लागले, तुमच्या पाया पडतो, पण आमच्या मुलांची मुंज करा. आमच्या मुलाला तुमच्या मुलामध्ये खेळू द्या, आम्हाला तुमच्या मुलामध्ये बसू द्या, आमच्या मुलाला तुमच्या समाजामध्ये घ्या. म्हणून विठ्ठलपंत आळंदीच्या प्रत्येक ब्राह्मणाकडे विनंती करू लागले. ब्राह्मणाने सांगितलं की नाही नाही, अरे तू असं पाप केलेलं आहे की संन्यास घेऊन तू पुन्हा या संसारामध्ये आला. संसारामधून संन्यास घेतला असता तर काही नाही, पण तू संन्यास घेऊन पुन्हा संसार केला आणि हे पापी मुलं तू जन्माला घातले. तुझ्या मुलाची सावली सुद्धा आमच्या मुलावर पडता कामा नये. म्हणून आळंदीच्या ब्राह्मणाने विठ्ठलपंतांना शुद्धीपत्र देण्याकरता नकार दिला
आणि तुम्हाला जर शुद्धीपत्र पाहिजे असेल तर तुम्ही पैठणला जा. ते पैठणचे ब्राह्मण काय सांगतात ते पहा. म्हणून दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी ही पैठण नगरी. त्या ठिकाणी विठ्ठलपंत गेले. त्या ब्राह्मणाला विनंती करू लागले की मला आळंदीच्या ब्राह्मणानं मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे आणि मला शुद्धीपत्र द्या. माझ्या मुलांची मुंज झाली पाहिजे, माझ्या मुलाला समाजामध्ये राहता आलं पाहिजे, वावरता आलं पाहिजे. म्हणून ते विठ्ठलपंत पैठणच्या ब्राह्मणाच्या पाया पडू लागले. सकाळी अशा प्रकारची सुंदर अशा प्रकारची सभा भरलेली आहे. विद्वान विद्वान ब्राह्मण त्या सभेमध्ये बसलेले आहेत. सगळ्या पोथी पुराण ग्रंथ सर्वांनी चाललेले आहेत आणि चर्चा अंती सभेच्या अंती एक निर्णय झाला की संन्यास करू, संन्यास घेऊन पुन्हा संसार करून मुलं जन्माला घालणाऱ्या माणसाकरता प्रायश्चित्त नाही. एक मुखानं निर्णय झाला, अरे तुझ्या मुलाची जर मुंज करायची असेल, तुझ्या मुलाला जर समाजामध्ये घ्यायचं असेल तर याच्याकरता एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे तुला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने मनामध्ये विचार केला की आमच्या मेल्याने आमच्या मरण्याने जर आमच्या मुलाचं चांगलं होत असेल तर आम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. अरे अवलादी करता मायबाप काय करत नाही. आता माझ्याकडे 70-80 मुलं आहेत रवी महाराज. परिस्थिती नसताना सुद्धा एखाद्या श्रीमंतासारखी आमची मायबाप मुलांचा लाड पुरवतात. पण आपण कशी तुला पैसे पाठवले, आम्ही तुझ्याकरता काय करतो. रडून इकडे कष्ट करतात पण मुलांचे हसून लाड पुरवतात, त्याला माय बाप म्हणतात. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने विचार केला, आम्ही गेलो तरी चालेल पण आमच्या मुलाला हा आम्ही भोगलेला त्रास होता कामा नये. तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. म्हणून तो कागद, तो निर्णय विठ्ठलपंताच्या आणि रुक्मिणी मातेच्या हातामध्ये दिला. दोघं पती पत्नी पुन्हा आळंदीला येतात. सिद्ध बेटामध्ये घनदाट अशा प्रकारचं जंगल आहे. त्या ठिकाणी ती कुटिया केलेली आहे आणि त्या ठिकाणी ही चारी भावंड रात्रीच्या वेळेला झोपलेली आहे. आणि झोपल्यानंतर रुक्मिणी मातेने मनामध्ये विचार केला की आता उद्या माझ्या ह्या मुलांना काहीतरी मी गोड गोड खाऊ घालणार आणि मग मात्र आपण परवा दुसऱ्या दिवशी आपण देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जाऊ. विठ्ठलपंतांनी सांगितलं की रुक्मिणी आता आपल्याला दिवस वेळ घालवायचा नाही, रात्रीच्या वेळेला आलेला आहे आणि आल्यानंतर ही चारी भावंड मात्र त्या कुटियामध्ये झोपलेली आहे. आणि झोपल्यानंतर आमच्या विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं सगळ्यांना उठवू नको, आपण निवृत्तीला कुटियाच्या बाहेर बोलू, त्याला समजून सांगू, तो समजदार आहे, तो शहाणा आहे, तो समजेल आपलं दुःख काय आहे ते. विठ्ठलपंतांना पहिल्यांदा पती पत्नी पैठणहून आल्यानंतर कुटियामध्ये पाहतात चारी ही सोन्यासारखी भावंड झोपलेली आहे. ती रुक्मिणी माता आणि आई होती. तिच्या डोळ्यातून ढसाढसा अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सोन्यासारखी ही माझी कोवळी मुलं कोणाला टाकून जावं वाटेल. अरे आपल्याला लाताबुक्या घालणारी मुलं जर सकाळी नाही दिसले तर आपला जीव कासावीस होतो. या जगाचा उद्धार करणारी ही मुलं, तिन्ही देव जसे परब्रह्मीचे तसे जगी सूर्य दैसे प्रकाशले, अशी सोन्यासारखी रत्नाची खान ही मुलं कोण्या आईला टाकून जावं वाटेल. रुक्मिणी माता त्या कुटियामध्ये आली. त्या मुक्ताबाईला उचलून घेतलं. मटामटा तिची मुके घेऊ लागली. त्या रुक्मिणी मुक्ताईला उठवलं. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरू लागली. माझी मुक्ताई तापड स्वभावाची आहे. पुन्हा सकाळी माझी ही मुक्ताई मला दिसणार नाही म्हणून त्या मुक्ताबाईचे मटामटा मुके घेऊ लागले. सोपाना जवळ गेली आणि म्हणू लागली की माझा सोपान अत्यंत शांत स्वभावाचा आहे. काही लागलं तरी कोणाला मागत नाही, कोणाला फटकन बोलत नाही, असा माझा सोपान. अरे उद्या ही मुलं उद्या उठतील आणि म्हणतील माझी आई कुठे, माझा बाबा कुठे, म्हणून आरोळी करतील तर कोण माझ्या लेकरांना पदराखाली घेईल. गावात कुणी चिखल मारला, कुणी दगड मारला, झोळी फाटली तर मटामटा ही पोरं आमच्या कमरेला येऊन बिलगत होती. आपण गेल्यानंतर जर ही मुलं आपण सकाळी उठून पाहतील तर माझी आई नाही, माझा बाप नाही म्हणून रडतील तर यांचे कोण अश्रू पुसणार. माझा ज्ञाना सुद्धा खूप शांत आहे.
आणि मग असं करता करता त्यांनी त्या निवृत्तीनाथाला उठवलं, कुटियाच्या बाहेर आणलं. बाहेर आणून निवृत्तीनाथाला सांगू लागले की दादा, निवृत्ती दादा, उद्यापासून तुलाच हे सगळं सांभाळावं लागणार आहे. दादा, अरे तू मोठा आहेस ना, तू आपल्या या तिन्ही भावंडाचा सांभाळ कर. माझी मुक्ता भटकळ आहे, तिच्यावर रागवू नको. ती बोलेल तुला, रागवेल तुला, रुसवेल तुझ्यावर, पण तिला मारू नको, हा, बोलू नको, हा. म्हणून ती रुक्मिणी माता निवृत्तीनाथाला समजून सांगायला लागली. असं करता करता बराच वेळ व्हायला लागला. विठ्ठल पंतानं सांगितलं की रुक्मिणी, अगं आपल्याला पटकन आळंदीच्या बाहेर पडायचं आहे. विठ्ठल पंतानं रुक्मिणी मातेचा हात घेतला आणि कुटियाच्या बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर पुन्हा त्या रुक्मिणी मातेला उंचका दाटून आला. विठ्ठल पंताच्या हाताला झटका दिला आणि पुन्हा ती रुक्मिणी माता पळत पळत कुटियाजवळ आली आणि आपल्या तिन्ही भाऊ मुलांना पोटाशी कवटाळून रडू लागली. माझी सोन्यासारखी गोंडस पाडस मला पुन्हा उद्या दिसणार नाही. रडू लागली, आक्रोश करू लागली. विठ्ठल पंत म्हणू लागले, रुक्मिणी रडू नको, तू जर रडायला लागलीस ना तर हे उठतील, आपल्याला जाऊ देणार नाही. माझा थोडासा विचार कर, तुला काय वाटतं? अगं मला दुःख होत नाही का? मी पण बाप आहे त्यांचा, मी त्यांना जन्माला घातलंय, मला वाईट वाटत नसेल का रुक्मिणी? म्हणून ते विठ्ठल पंत सुद्धा आपले अश्रू आवरून धरले आणि ते विठ्ठल पंतांनी आपल्या अश्रूला वाट पूर्ण करून दिली. विठ्ठल पंत रडू लागले. दोघं पती पत्नी एकमेकाच्या गळ्यामध्ये रडून पडून रडू लागले. काय हा प्रसंग आपल्या जीवनामध्ये ओढवला. पण रुक्मिणी, आपल्या मुलाची मुंज झाली पाहिजे असं वाटतं ना तुला? आपल्या मुलांना आनंदात राहायचं पाहायचंय ना तुला? म्हणून त्याच्याकरता आपल्याला हे कठोर पाऊल उचललं पाहिजे. रुक्मिणी, विचार करू नको, चाल. त्या विठ्ठल पंताने पुन्हा त्या रुक्मिणी मातेचा हात घेतला, पुन्हा कुटियाच्या बाहेर आणलं. पुन्हा तिनं आपल्या हाताला झटका द्यावा, पुन्हा पळत जावं आणि त्या आपल्या छोट्याशा मुलांना आपल्या पोटाखाली पदराखाली घ्यावं. असं करता करता विठ्ठल पंतांनी सांगितलं की तुझ्या पाया पडतो ग, मलाही जावं वाटत नाही, माझाही पाय उचलत नाही, पण मी आजचा विचार करत नाही, मी माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार करतो. आणि जो भविष्याचा विचार करतो त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात. रुक्मिणी मातेनं जर अंतकरण केलं, आपल्या अंतकरणावर दगड ठेवल्यासारखं ते दुःख गेलं आणि जर अंतकरणाने ती रुक्मिणी माता विठ्ठल पंताच्या मागे मागे जाऊ लागली. दोघं पती पत्नी प्रयागला निघून गेले आणि दोघांनी आपल्या मुलाच्या सुखासाठी, आपल्या मुलांची मुंज व्हावी म्हणून त्या दोघांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आणि दोघं आई बापाविना पोरगी झालेली ही चारी भावंड सकाळी उठून पाहतात. रुक्ती मुक्ताबाई सकाळी उठली आणि पाहू लागली, हे आई, सीता बेटामध्ये काळोख अंधार आहे. कुटियाच्या आजूबाजूला फिरू लागली, पाहू लागली, माझी आई इकडे असेल, माझी आई तिकडे असेल म्हणून पाहू लागली. निवृत्तीनाथानं त्या मुक्ताईला जवळ घेतला आणि सांगितलं की मुक्ता, आता आपली आई आपल्याला दिसणार नाही, आता आपली आई आपल्याला भेटणार नाही, रडू नको. आणि अशा प्रकारच्या निवृत्तीनाथानं मुक्ताबाईची समजूत घातली, ज्ञानोबराची समजूत घातली, निवृत्तीनाथाच्या सोपान काकाची समजूत घातली. आई बापाविना पोरकी झालेली चारी भावंड गावामध्ये भिक्षा मागू लागली, गावामध्ये भिक्षा मागू लागली. गावामध्ये आल्यानंतर गावातील लोकांनी दगड घ्यावं, शेण घ्यावं, संन्यासाची मुलं म्हणून त्यांना हिलवावं, त्यांच्या अंगावर माती फेकावी, त्यांच्या अंगावर शेण फेकावं आणि नको नको ते बोलावं, करट्या हो कशाला आला आळंदीत? अरे पाप्या हो, तुम्ही आल्यामुळे ही आमची आळंदी बाटली, तुम्ही आल्यामुळे आमची ही इंद्रायणी बाटली. अरे कशाला हे काळं तोंड दाखवता आम्हाला? तुमचं तोंड पाहिलं की आमचा दिवस चांगला जात नाही. तुमचा तोंड पाहिलं तर आमचा दिवस चांगला जात नाही. अरे करा ना एकदाच काळं, कशाला हे काळं तोंड दाखवता? आमची इंद्रायणी बाटून टाकली, तुमची सावली आमच्या मुलाच्या अंगावर पडता कामा नये. म्हणून ते निवृत्तीनाथ ज्ञानोबराय आळंदीमध्ये भिक्षा मागत असताना मधुकरी म्हटलं की लोकांना दार लावून घ्यावं, कोणी हिनवावं. अरे हे पाप्याची पित्र आपल्या गावात आली, गावातील मुलांना सांगावं, हुर्रे हुर्रे करा, टिंगल टवाळी करा,
आणि मग असं करता करता ज्ञानोबा भिक्षा मागत असताना एका छोट्याशा मुलीला दया आली. दया आल्यानंतर त्या मुलीनं ज्ञानोबाच्या झोळीमध्ये भिक्षा वाढावी. थोडस पीठ टाकलेलं आहे, थोडस गूळ टाकलेलं आहे, थोडस बेसन टाकलेलं आहे आणि ती झोळी घेऊन ज्ञानोबा पुन्हा आळंदीच्या दिशेने जाऊ लागले. तितक्यात विसोबा चाटी भेटला आणि तो म्हणू लागला, का रे कार्ट्या, कुठे गेला होता? म्हणले, काका मी मधुकरी मागण्याकरता आलो. माझी छोटीशी जी मुक्ताबाई आहे ना, तिला भूक लागली. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? अरे तुमच्या अवगुणापायी, तुमच्या याच्या पायी तुमच्या मायबापाला आत्महत्या करावी लागली, तरी तुमचे खायचे चोचले संपले नाहीत का? आणि मग नको तो विसोबा खेचर ज्ञानोबारायला बोलला. ज्ञानोबारायच्या झोळीमध्ये असलेली भिक्षा त्याने मातीमध्ये मिसळून टाकली. पुन्हा हा भिक्षा मागायला जाईल म्हणून त्या विसोबा खेचरानं ज्ञानोबारायची झोळी फाडून टाकली. आणि संपूर्ण आळंदमध्ये असा दम दिला की कोणी जर पुन्हा ह्या मुलांना भिक्षा मागितली तर त्याला मी आळंदीमध्ये राहू देणार नाही, त्याला सुद्धा गावाच्या बाहेर राहायला भाग पाडेल असं म्हटलं. आणि अशा करता करता भरपूर अशा प्रकारचा पहा. मला सांगण्याचा मुद्दा असा की ज्या विसोबा खेचराने ज्ञानोबारायला मधुकरी मिळू दिली नाही, मिळालेली मधुकरी खाऊ दिली नाही आणि संपूर्ण झोळी फाडून टाकली, त्या विसोबा खेचराने एवढा मोठा अपराध करून सुद्धा माझ्या ज्ञानोबारायने त्या विसोबा खेचराला नामदेवरायचा गुरु बनवलं. याला म्हणतात दयावंत जे अंतरी. विठाला विठाला धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. असा हा संतांच्या अंतकरणामध्ये दया, आणि ती दया धारण करून ती जर कुठे येत असतील तर या मृत्यू लोकामध्ये येतात. आणि कशा करता येतात तर येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं आतापर्यंत तुम्हाला कोणाला काही त्रास दिला नाही, सगळ्यांनी एकदा मोठ्या अंतकरणपूर्वक भगवंताचे एकदा भजन करा ही सर्वांना विनंती. विठोबार कुमारी या सर्व बाल वारकरी करता टाळी वाजवा सर्वजण.
चिकटपणा करू नका. हा, एवढ्या वयामध्ये आता ह्या बिघडत्या काळामध्ये ही सगळी पहा, या वयातली मुलं सगळे अध्यात्माकडे वळाली. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाकरता ही एक मोठी कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून आपणही सर्वांनी म्हातारपणामध्ये जर आपल्याला आईला आई म्हणावं असं वाटत असेल, आपल्या बापाला बाप म्हणावं असं वाटत असेल, तांब भरून आपल्याला पाणी द्यावं असं जर वाटत असेल, तर ही उद्याची व्यवस्था आहे. लक्षात ठेवा, ही म्हातारपणाची व्यवस्था आहे. म्हणून आणि हे जर आज तुम्ही जर चुकलात तर लक्षात ठेवा, पश्चातापाशिवाय आपल्या जीवनात गत्यंतर नाही. हो, तुम्ही गावाकडे शिक्षण द्याल, म्हणून आता शिक्षणाबरोबर संस्काराची गरज आहे. संस्कार जर नसेल तर लक्षात ठेवा, म्हातारपणामध्ये आपले अश्रू पुसायला सुद्धा कोणी शिल्लक राहणार नाही. आता आपण पाहतो, ज्या पालकांनी नुसता शिक्षणावर भर दिला, लक्षात ठेवा, आता 1-2 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. मुलगा अमेरिकेमध्ये डॉक्टर आहे, मुलगी सुद्धा डॉक्टर आहे, जावई डॉक्टर आहे, सून डॉक्टर आहे, आणि दोघंही अमेरिकेमध्ये आहे. आणि घरामध्ये त्या डॉक्टरचा बाप 1 महिना मरून पडला तरी त्याला कोणी पाहिलं नाही. आईला 30-20 दिवस झाले घरात फक्त जी बातम्या वाचणारी माणसं आहेत, वर्तमानपत्र वाचणारी माणसं आहेत, त्यांच्या लक्षात आलं असेल, घरामध्ये फक्त सापळा शिल्लक राहिला. मला सांगा, त्या मायबापानं काय कमवलं? म्हणून खूप काही सांगण्यासारखं आहे, व्यसनावरही बोलण्यासारखं आहे, पण आता आपला वेळ संपलेला आहे. आणि एकच सांगेल की आमचे हे रवी महाराज असतील, शरद महाराज असतील, सुंदर अशा प्रकारचे गुरुकुल आहे. आणि आपल्याही बुलढाणा जिल्ह्यातील पहिलं गुरुकुल आळंदीमध्ये जर कोणी स्थापन केलं असेल तर ते आपण स्थापन केलेलं आहे, मा नर्मदा आध्यात्मिक गुरुकुल. आणि त्या गुरुकुलामध्ये आपल्याही गावातील आमचा सोहम जाधव आणि आमचा आलोक अशा प्रकारचा लवंगे, आमच्या शिवाजी भाऊचा चिरंजीव, हे या 2 वर्षापासून आमच्याशी गुरुकुलामध्ये आहेत. एकूण 60-70 विद्यार्थी आपल्या सगळ्या तालुक्यातील आळंदीमध्ये आमच्याकडे आहे. म्हणून आमचे गजानन महाराज असतील, आमचे विजू बापू असतील, या सर्वांचं चांगलं सहकार्य, अगदी आमचे जुने परमार्थातील हे सहकारी मंडळी आहेत. या देऊळघाटमध्ये बऱ्याच दिवसानंतर मला येण्याचा योग आला. या अगोदर माझे आमच्या माऊलीच्या संबंधाने, विजू बापूच्या संबंधाने भरपूर अशा प्रकारचे त्या मडीवर असतील, गजानन महाराजाच्या मंदिरात असतील कार्यक्रम करण्याचा योग आला. पण आज हा योग तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, आमचे शरद महाराज असतील, आमचे परेराव महाराज असतील, आणि आज खऱ्या अर्थानं ज्यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेतलं, आमचे दगडूबा जाधव असतील आणि नारायण भाऊ जाधव असतील, यांनाही मी धन्यवाद देतो. आणि या सप्ताहामध्ये ज्या ज्या मंडळींनी अन्नदान केलं, या सर्व अन्नदात्यांचं सुद्धा एकदा टाळ्या वाजून आपण स्वागत करा. म्हणून इतर ठिकाणी आपण भरपूर अशा प्रकारचा पैसा घालतो, परंतु या ठिकाणी दिलेला दान हे कधीही मात्र वाया जाणार नाही. आज तुम्ही जर 1 दाना दान दिलं तर ते हजारो दाणे घेऊन वर येईल आणि आपल्या सुखी संसाराला सुखी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी या तरुणांनी आणि काही परमार्थप्रेमी मंडळींनी एवढं मोठं या ठिकाणी धाडस केलं. आणि या ठिकाणी हा हरिनाम सप्ताह गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी त्यांनी अखंडपणे चालू ठेवला. आपण सर्वांनी नोहे एकट्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. आपण सर्वांनी सुद्धा सत्ता तर एकटाही करू शकतो माणूस, पण ते एकट्या करण्याला काही अर्थ नाही. गोवर्धन पर्वत परमात्मा एकटाही उचलू शकला असता, पण त्याला सगळ्यांनी मात्र बोटं लावली, करंगुळी लावल्या, आपापल्या काठ्या लावल्या. का? त्यामध्ये सगळ्याचा सहभाग असेल तर त्या कार्याला आनंद आहे. म्हणून आपण सुद्धा सर्वांनी या मंडळाला, दुर्गा माती संस्थान या सर्वांना सहकार्य करा. आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम कसा अशा प्रकारचा चांगला सुशोभित होईल, वाढेल, अशा प्रकारच्या महाराज मंडळीचं मार्गदर्शन आहेच आपल्याला. पण आणखीनही अशा प्रकारचा चांगला व्हावा हीच मी दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं म्हणून सगळ्या मंडळींना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझी सेवा या ठिकाणी थांबवतो. सर्वांनी एकदा ज्ञानोबरायचं भजन करा. ज्ञानेश्वर Hare